नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात। मवियामधील काही खासदार हे भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे। भाजपकडून महाराष्ट्रात मिशन लोटस राबवलं जाणार असल्याची माहिती कळते। पुन्हा एकदा भाजपाकडून मिशन लोटस भाजप राज्यभरामध्ये राबवणार असल्याची माहिती कळते। महाविकास आघाडीमधले काही खासदार हे भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। त्यांच्यात कार्यकर्त्याला आणि नेत्यांना असं वाटतं, निवडून आलेल्या खासदारांना, की काँग्रेसमध्ये राहून काही आता आमचं पुढचं भविष्य काही चांगलं नाही। त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आणि जनप्रतिनिधी आम्हाला भेटत असतात, त्यांचं दुःख ते मांडत असतात। काँग्रेसचं नेतृत्व हे निवडून आलेल्या खासदारांना, आमदारांना सांभाळण्याकरता योग्य पद्धतीचं त्या ठिकाणी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची पक्षाच्या थाप असते, पक्षाची पाठीवर हात ठेवावा लागतो पक्षाने। तर त्यांच्याकडे खासदारांनी आमदाराकडे दुर्लक्ष आहे काँग्रेस पक्षाचं, त्यांच्या नेतृत्वाचं। काही लोक अस्वस्थ आहे। ऑपरेशन लुटसची चर्चा असताना भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं हे वक्तव्य की त्यांचे खासदार त्यांना सोडून जातील। मी चंद्रशेखर बावनकुळेवर कुठलीच प्रतिक्रिया देत तुमचे खासदार तुमच्यासोबत राहणार की सत्तेसोबत जाणार? आमच्यासोबतच आहे। काही चर्चा सुरू झाली ऑपरेशन लोटसची? आमच्यासोबतच आहे। काय ऑपरेशन लोटस